सन इसवी सन 1633 मध्ये महाराजांकडे हा किल्ला आला. पहिल्यांदा हा किल्ला आदिलशाहीकडे होता, नंतर निजामशाहीकडे गेला. नंतर हा किल्ला निजामशाहीकडून महाराजांकडे आला. मग महाराजांकडे किल्ला आल्यावर महाराजांनी याच्यावर भरपूर काम केले. सुरतवरून ठेवलेला खजाना सर्व या किल्ल्यावर महाराजांनी ठेवलेला होता. आणि या किल्ल्याची बनावट ही लोहाप्रमाणे, त्यामुळे या किल्ल्याला लोहगड असे नाव देण्यात आलेले आहे.